तब्बल 11 वर्षानंतर अगबाई अरजच्या पार्ट 2 येतोय. अगबाई अरजच्याने खरंच प्रत्येकाच्या घरात एक मनात एक घर करून ठेवलेलं आणि आता एक सरप्राईज पॅकेजिंग आहे ती म्हणजे सोनाली या सिनेमात आहे. अगबाई अरजच्या पार्ट 2 यावा अशी प्रत्येकाची इच्छा होती मॅम, पण त्यात तुम्ही म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज आहे. तर थँक्यू सो मच आधी तो सिनेमा करतायत त्यासाठी. आणि मॅम प्रोमो पाहिला, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात घडणारी ती गोष्ट आहे. तर कसं वाटते आता प्रोमो पाहिला आणि आज तुमचे जे पोस्टर्स बघतोय, तुम्ही आधीच सगळे फॅन आहे मी तुमचे आणि ते पोस्टर्स बघून खूप खुश झाली आहे तुम्हाला परत एकदा एवढं बघून, तर कसं वाटतंय? खूप छान. एकतर तुम्हाला आहोजाव म्हणू नकोस, कारण आपल्या मराठी टीमकडनं मला आहोजाव ऐकायची सवयच नाही, त्यामुळे तुम्हाला मस्तपैकी सोनाली म्हणून टाक. तुझ्या सगळ्या कॉम्प्लिमेंटसाठी थँक्यू, कारण फार कमी माणसं इंटरव्ह्यू घेताना 2 कौतुकाचे शब्द ऑफर करतात. पटापटा प्रश्न सगळ्यांचे सुरू होतात, पण थँक्यू. खरंच अगबाई अरेजच्या ही फिल्म पहिली जी होती ती सगळ्यांना आवडलेली होती, मला स्वतःला आवडलेली होती. मी फॅन आहे अगबाई अरेजच्याची, त्यातल्या प्रत्येक कलाकाराची, त्यांच्या अभिनयाची आणि अर्थातच केदार शिंदेची. केदारबरोबर काम करायला मिळावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असेल, पण माझं ते स्वप्न पूर्ण झालं. त्यांनी मला अगबाई अरेजच्या 2ची गोष्ट ऐकवली. जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा आमचं टायटल ठरलं नव्हतं. त्याला आम्ही बरीच वेगवेगळी टायटल्स सुचवली होती, पण त्यांनी स्वतः असं सांगितलं की नाही, या सिनेमाचं नाव असणार आहे अगबाई अरेजच्या 2. फार गोड गोष्ट आहे. जसं तू आत्ता म्हणालीस की प्रत्येक मुलीला वाटणाऱ्या गोष्टी ह्या शुभांगीच्या आयुष्यात घडतात आणि त्या इतक्या मजेदार पद्धतीने घडतात, इतक्या सरप्रायझिंग पद्धतीने घडतात की त्यातली नाट्यमयता आपल्याला खिळवून ठेवते. पण आय एम शुअर की प्रेक्षकांमधल्या सगळ्या मुलांना आणि पुरुषांना असं वाटणार आहे की मला शुभांगीसारखी बायको मिळू दे, आणि मुलींना असं वाटणार आहे की मला शुभांगीसारखं आयुष्य जगायला मिळू दे. नक्कीच. मला तू म्हणालीस तसं आता मी तुला अरे तुरे करते. मी वाईट लिली नाईट रायडर म्हण, तुझे नाटकं म्हण, तुझे सगळे सिनेमे बघते, पण तुला स्त्री भूमिका आहेतच. पण पहिल्यांदा तू म्हणाली तसं लास्ट टाईम की देऊळमध्ये एक मिश्किल भूमिका तू केलीस, त्याच्यानंतर अगबाई अरेजच्या नावावरतीच वाटतं सिरियस भूमिका नाही आहे यात तुझी, पण ती भूमिका करण्यासाठी तू कशी तयार केलीस? मी ना ह्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने स्वतःवरती काम केलं, कारण भूमिकेची गरज अशी होती की फ्रेश राहणं. इथे काही ही भूमिका इतकी क्यूट आहे की त्याच्यावर आता कॅरेक्टरायझेशनचे निबंध लिहायला बसावं किंवा केदारशी तासंतास चर्चा करावी की ही कशी असेल, ही कशा चपला घालेल, हिची देहबोली कशी असेल. प्रत्येक भूमिकेची डिमांड वेगळी असते आणि शुभांगी ज्या प्रकारची आहे त्यात मला असं वाटलं की तिच्या दिसण्यामध्ये एक गोडवा पाहिजे. आणि मी मगाशी सांगितलं तसं की मी ना मला बाळ झाल्यानंतर माझं वजन किंचित वाढलं होतं आणि मला ते एनिवे कमी करायचं होतं, पण केदारचा सिनेमा हा माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग ह्यासाठी होता की मी त्यासाठी बारीक व्हायचं ठरवलं होतं, त्यासाठी फिट व्हायचं ठरवलं होतं. कारण बारीक आणि जाड या फार डोक्याला भुंगा लावणाऱ्या गोष्टी आहेत आणि मला नेहमीच असं वाटतं की चांगलं दिसणं त्या भूमिकेत खूप महत्त्वाचं आहे. जे मी माझ्या प्रत्येक भूमिकेला आजपर्यंत सुंदर करण्याचा प्रयत्न करत आलेली आहे. म्हणजे सुंदरता ही फक्त चांगल्या ब्लोड्राय केलेल्या केसांमध्ये किंवा कानातल्यांमध्ये आणि तुम्ही घातलेल्या चपलांमध्ये असते असं नाही. त्या भूमिकेचा एक स्वभाव असतो, तो स्वभाव सुंदरच असतो, आपल्या प्रत्येकाचा स्वभाव. आपलं मन असतं ना सुंदर तसं, पण या शुभांगीच्या मध्ये तो जो क्यूटनेस मला अपेक्षित होता, केदारला अपेक्षित होता, त्यासाठी मी फिट असणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्या अर्थाने मी खरंच वजन कमी केलं आणि त्यासाठी माझ्या टीमनी मला खूप सपोर्ट केलं. अर्थात घरचे तर मी कधी घरच्यांच्याबद्दल बोलत नाही, पण घरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केलं. कारण जेव्हा आपण ध्यास घेऊन एखादी गोष्ट करतो की त्याचा भूमिकेशी खरं कमी संबंध होता, पण सुंदर तर दिसणं याचा संबंध होता, त्यामुळे त्याचा मी खरंच प्रयत्न केला. अगबाई अरेजच्या पार्ट 1 खरंच त्या मूवीने मराठी सिनेमाला एका वेगळ्या दिशेने नेला होता. 11 वर्षापूर्वी जसे मराठी सिनेमा होते त्यापेक्षा हा खूप वेगळा सिनेमा होता. आता अगबाई अरेजच्या पार्ट 2 येतोय, खूप अपेक्षा आहेत, तर त्या अपेक्षांची थोडीशी भीती की काय वाटते तुला, कसं स्वतःला हे करशील तू? भीती निश्चितच असते, म्हणजे भीती प्रत्येक वेळेला असते, कारण कुठलंही नवीन प्रोजेक्ट आपण जेव्हा करतो तेव्हा प्रचंड धडधडत असतं की आपण रिहर्सल चांगली केलेली असते, आपण शूटिंग चांगलं केलेलं असतं, पण पहिला प्रयोग जोपर्यंत होत नाही
सिनेमाचा पहिला खेळ जोपर्यंत प्रेक्षकांसाठी होत नाही तोपर्यंत आत्मविश्वास येतच नाही, तोपर्यंत फार धास्ती असते मनामध्ये. त्यामुळे एक आत्मविश्वास नक्की आहे की आम्ही काम खरंच मन लावून केलं आहे, फार तन्मयतेनं केलं आहे. पण त्याचा रिझल्ट तर त्या पहिल्या खेळानंतरच होणार आहे. त्यामुळे खूप धडधडतं आहे. आणि प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी नक्की असं सांगू इच्छिते की केदार आणि सोनाली हे एक नवं कॉम्बिनेशन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर येतं आहे. केदारनी माझ्याबरोबर फार अप्रतिम कोस्टार्स दिलेले आहेत, फार सुंदर सुंदर टेक्निशियन्स दिले आहेत आणि त्याचा हा अगबाई अरेच्या नावाचा सिनेमा तुमच्या भेटीला घेऊन येतो आहे आम्ही. पहिल्या अगबाईला जसं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा 100 पट जास्त प्रेम अगबाई अरेच्या 2ला द्या. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. तुम्ही मला बघताय ओनली मीवर. सबस्क्राईब करा ओनली मी मराठी एंटरटेनमेंट चॅनेल.